नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आज आपण TCM ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन इन ॲक्युपंक्चर मधील घोस्ट पॉइंट्स या प्रत्येक पॉइंट्सवर आपण डिटेल्स बघणार आहोत. तर घोस्ट पॉइंट्स आर ए ग्रुप ऑफ 13 classical acupuncture points traditionally associated with mental, emotional, and spirit disorder, especially conditions such as agitation, confusion, mania, epilepsy, and disturbed consciousness. म्हणजे गोस्ट पॉइंट हे पारंपरिक TCM मधील 13 विशेष ॲक्युपंक्चर पॉइंट आहेत, जे मानसिक, भावनिक आणि चेतनेशी संबंधित विकारामध्ये वापरले जातात. तर आपण आता प्रत्येक पॉइंट विषयी डिटेल बघू. पहिला पॉइंट आहे GV26. त्याला सुई गोऊ किंवा रेन झॉंग असे म्हटले जाते. ऑन द फिल्ट्रम ॲट द जंक्शन ऑफ अप्पर अँड मिडल थर्ड, म्हणजे नाक आणि वरच्या ओठाच्या मधील फिल्टरमध्ये वरच्या व मधल्या 1/3 जंक्शनवर हा पॉइंट असतो. ट्रॅडिशनली युज्ड फॉर कोलॅप्स, लॉस ऑफ कॉन्शियसनेस, epilepsy and acute mental disturbances. नेक्स्ट पॉइंट आहे PC7. त्याला डार्लिंग असे म्हणतात. ऑन द रिस्ट क्रेच बिटवीन द टेंडॉन ऑफ पाल्मारिस लॉगस अँड फ्लेक्झर कार्पी रॅडिलस, म्हणजे मनगटाच्या घडीवर पाल्मारिस लॉंगस आणि फ्लेक्झर कार्पी रॅडिलिस यांच्या मधोमध हा पॉइंट असतो. हे ॲगिटेशन, अँक्झायटी, इन्सोम्निया अँड मेंटल रेस्टलेसनेस साठी हा वापरला जातो. म्हणजे मानसिक अस्वस्थता, चिंता, निद्रानाश आणि बेचैनी यासाठी याचा वापर केला जातो. नेक्स्ट पॉइंट इज SP1. त्याला इन बाय असे म्हणतात. ऑन द मेडियल साइड ऑफ द ग्रेट टो अबाउट 0.1 चून फ्रॉम द कॉर्नर ऑफ नेल, म्हणजे पायाच्या अंगठ्याच्या आतील बाजूस नखाच्या कोपऱ्यापासून सुमारे 0.1 चून अंतरावर हा पॉइंट असतो. हा पॉइंट इन्सोम्निया, एक्सेसिव्ह ड्रीमिंग, मॅनिया अँड ब्लिडिंग डिसऑर्डर साठी वापरला जातो. नेक्स्ट पॉइंट आहे LU11. शाओ शांग असे म्हटले जाते. ऑन द रेडियल साइड ऑफ द थंब अबाउट 0.1 चून फ्रॉम द कॉर्नर ऑफ नेल, म्हणजे अंगठ्याच्या बाहेरील म्हणजे रेडियल बाजूला नखाच्या कोपऱ्यापासून सुमारे 0.1 चून अंतरावर हा पॉइंट असतो. हा पॉइंट ॲक्यूट मेंटल ॲजिटेशन, फेंटिंग अँड सिव्हिअर थ्रोट डिसऑर्डर साठी, म्हणजे तीव्र मानसिक अस्वस्थता, मूर्छा आणि घशाच्या तीव्र विकारामध्ये हा पॉइंट वापरला जातो. नेक्स्ट पॉइंट इज BL62. त्याला शेन माई असे म्हटले जाते. ऑन द लॅटरल साइड ऑफ द फूट डायरेक्टली बिलो द लॅटरल मॅलिलस, म्हणजे पायाच्या बाहेरील बाजूस बाहेरील घोट्याच्या हाडाच्या खाली हा पॉइंट असतो. हा पॉइंट इन्सोम्निया, इपिलेप्सी, मॅनिया आणि इमोशनल डिस्टर्बन्ससाठी हा वापरला जातो. नेक्स्ट पॉइंट इज PC8. त्याला लाओ गॉंग असे म्हणतात. इन द सेंटर ऑफ द पाम बिटवीन द सेकंड अँड थर्ड मेटाकार्पल बोन, म्हणजे तळ हाताच्या मध्यभागी दुसऱ्या आणि तिसऱ्या मेटाकार्पल हाडाच्या मध्ये हा पॉइंट असतो. हा पॉइंट ॲजिटेशन, मेंटल कन्फ्युजन आणि एक्सेसिव्ह हीट अफेक्टिंग द हर्ट, म्हणजे मानसिक अस्वस्थता, गोंधळ आणि हृदयातील उष्णतेशी संबंधित लाक्षणिक पारंपरिक पद्धतीने याचा वापर केला जातो. नेक्स्ट पॉइंट इज GV16. त्याला फेंग फू असे म्हटले जाते. लोकेशन आहे ऑन द पोस्टेरियल मिडलाइन डायरेक्टली बिलो द एक्सटर्नल ऑसिपिटल प्रोटुबरन्स, म्हणजे डोक्याच्या मागील मध्य रेषेवर बाह्य ऑसिपिटल प्रोटुबरन्सच्या थेट खाली हा पॉइंट असतो. हा पॉइंट मेंटल डिसऑर्डर्स, इपिलेप्सी, डिझीनेस आणि नेक स्टिफनेसला वापरला जातो.
नेक्स्ट पॉइंट इज CV24. चेंग जियांग असे म्हटले जाते ऑन द मेंटोलॅबियल ग्रूव्ह ॲट द मिड पॉइंट ऑफ द चिन. म्हणजे हानोवटी आणि खालच्या ओठामधील मेंटोलॅबियल ग्रूव्हच्या मध्यभागी, ट्रॅडिशनली युज्ड फॉर mental disorders, facial problem and speech related disturbances. Next point is GV23. शांगझिंग असे म्हटले जाते ऑन द हेड वन चून पोस्टर टू अंटेरियर हेअरलाईन ऑन द मिडलाईन. म्हणजे डोक्याच्या मध्य रेषेवरील पुढील केसांच्या रेषेपासून एक चून मागे हा पॉइंट असतो. हा पॉइंट मेंटल ॲगिटेशन, एपिलेप्सी, हेडेक आणि नॅसल डिसऑर्डरसाठी वापरला जातो. नेक्स्ट पॉइंट आहे GV20. त्याला बाई हुई असे म्हटले जाते ऑन द व्हर्टेक्स ॲट द इंटरसेक्शन ऑफ द मिडलाईन अँड द लाईन कनेक्टिंग द हायेस्ट पॉइंट ऑफ द बोथ इयर. म्हणजे डोक्याच्या शेंड्यावर दोन्ही कानाच्या सर्वोच्च बिंदूंना रेषेच्या मध्य रेषेशी छेदल्यावर जो बिंदू येतो तो म्हणजे GV20 असतो. हा पॉइंट मॅनिया, अँक्झायटी, डिझीनेस, इन्सोमनिया आणि मेंटल डिसऑर्डरसाठी हा पॉइंट वापरला जातो. नेक्स्ट पॉइंट इज LI11. त्याला क्यूची असे म्हटले जाते. लोकेशन आहे ॲट द लॅटरल एंड ऑफ द एल्बो क्रीज व्हेन द एल्बो इज फ्लेक्स्ड. कोपर वाकवल्यावर तयार होणाऱ्या घडीच्या बाहेरील टोकावर हा पॉइंट असतो. हा इंडिकेशन मध्ये फिवर, ॲजिटेशन अँड कंडिशन्स असोसिएटेड विथ एक्सेसिव्ह हीट. नेक्स्ट पॉइंट इज ST6. जियाची असे म्हटले जाते. लोकेशन आहे ऑन द ची अप्रॉक्सिमेटली ऑन वन फिंगर विड्थ anterior and superior to the angle of the mandible. म्हणजे गालावर जबड्याच्या कोनाच्या पुढे व वर साधारण एक बोट अंतरावर हा पॉइंट असतो. हा पॉइंट फेशियल डिसऑर्डर्स इन क्लासिकल टेक्स्ट सर्टन मेंटल डिस्टर्बन्सेस साठी हा पॉइंट वापरला जातो. नेक्स्ट पॉइंट इज ST7. सेनमेन. लोकेशन आहे ऑन द रिस्ट क्रीज ऑन द रेडियल साइड ऑफ द टेंडॉन ऑफ फ्लेक्सर कार्पी अल्नारिस. म्हणजे मनगटाच्या घडीवर फ्लेक्सर कार्पी अल्नारिस टेंडॉनच्या रेडियल बाजूला हा पॉइंट असतो. अँक्झायटी, इन्सोमनिया, पाल्पिटेशन आणि इमोशनल डिस्टर्बन्सेस साठी हा पॉइंट वापरला जातो. तर सोप्या पद्धतीने लक्षात ठेवण्यासाठी GV26, त्यानंतर PC7, त्यानंतर SP1, त्यानंतर LU11, त्यानंतर ब्लॅडर 62, त्यानंतर PC8, त्यानंतर CV16, त्यानंतर CV24, त्यानंतर GV23, त्यानंतर GV20, LI11, त्यानंतर ST6, लास्ट इज ST7. अशा पद्धतीनं आपण हे लक्षात ठेवू शकतो. तर आपल्याला गोष्ट पॉइंट विषयी माहिती कशी वाटली, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.